हॅलो गाईज, बऱ्याच दिवसानंतर आपली आज भेट होते. होप सो सगळ्यांना युनिव्हर्सिटीचे पेपर खूप छान गेले असतील आणि तुमची आता उद्यापासून वायवा सुरू होते. प्रत्येक कॉलेजवाल्यांची किंवा प्रत्येक स्टुडंटची वेगवेगळ्या सब्जेक्टच्या वायवा असतील. तर मग वायवाचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं हे खूप महत्त्वाचं आहे. जे आपण वर्षभर केलं थेरी पेपरमध्ये ते तर आपण लिहितोच, पण वायवामध्ये आपल्याला कसं प्रेझेंट करायचं आहे किंवा ते किती मार्काची आहे आणि कोणत्या स्किलला किती मार्क आहेत हे पण आपल्याला तिथं माहिती असणं खूप गरजेचं असतं. तर वायवाला आपल्याला एक कॉलेजचे टीचर्स असतात आणि एक बाहेरचा एक्झामिनर येतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. मग आता वायवा तुमची संहिताची 100 मार्काची आहे. संहिताला प्रॅक्टिकल वगैरे जर तुम्हाला नसेल, जसं ॲनाटॉमीला वगैरे प्रॅक्टिकल स्पॉटिंग आहे, तसं तुम्हाला संहिताला प्रॅक्टिकल आणि स्पॉटिंग वगैरे नाही आहे. डायरेक्ट तुमची वायवाच घेतली जाईल. वायवा टोटल 100 मार्काची आहे. मग जे एक्झामिनर आणि तुमच्या कॉलेजचे टीचर तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे विचारतील ते 70 मार्क्स. इंटरनल असेसमेंट म्हणजे आपल्याला जे काही वर्षभर एक्झाम्स होतात 15 मार्काच्या आपण एक्झाम देतो, जसं की फर्स्ट इंटरनलच्या आधी 3 पेपर, सेकंड इंटरनलच्या आधी 3 पेपर, असे आपले पेपर होत असतात. मग त्याचं पण आपल्याला लास्टला कॅल्क्युलेशन करून ते सगळं 15 मार्कामध्ये कन्व्हर्ट केलं जातं. जितक्या पण एक्झाम झाल्या त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून ते 15 मार्कातच कन्व्हर्ट केलं जातं. तुम्ही फायलिंगच्या वेळेस पण तुमचं कॅल्क्युलेशन केलं असेल कॉलेजमध्ये. आणि इलेक्टिव्ह, जे आपण इलेक्टिव्हचे 3 सब्जेक्ट सिलेक्ट करायला सांगतात, तर ते इलेक्टिव्हचे मार्क तुम्हाला संहिताच्या वायवाच्या मार्कांमध्ये किंवा प्रॅक्टिकल एक्झामच्या मार्कांमध्ये गृहीत धरतात. पहिले तुमचे वायवा झाले, नंतर इंटरनल असेसमेंटचे आणि इलेक्टिव्ह. इंटरनल असेसमेंट आणि इलेक्टिव्ह हे 2 मार्क तुमच्या हातातले आहेत. तुम्ही आत्ता पण NCISM इलेक्टिव्हचा जो काही ॲप आहे ज्याच्यावर तुम्ही लेक्चर्स कंप्लीट केलेत आणि हां, ज्यांनी लेक्चर्स कंप्लीट केलेत त्यांनाच ते मार्क भेटणार आहेत. जर तुम्ही लेक्चर्स आणि तिथल्या जर टेस्ट व्यवस्थित दिल्या नसतील तर तुम्हाला ते मार्क्स नाही भेटणार. बऱ्याच स्टुडंट्सचं असं झालेलं आहे. आपण इलेक्टिव्हचं पैसे भरतो, कोर्स पण घेतो, परंतु बरेच जण ते लेक्चर्स बघत नाहीत किंवा एक्झाम्स देत नाहीत आणि ते डेटच्या आधी बघणं गरजेचं असतं. जर तुम्ही आता जाऊन तुमच्या ID वर लॉग इन करून बघा की तुम्हाला तिथं किती त्यांनी पर्सेंटेज दिलेत इलेक्टिव्हला, त्यानुसार तुम्हाला मार्क्स गृहीत धरले जातात आणि ते मार्क्स तुम्हाला संहिताच्या वायवाच्या किंवा प्रॅक्टिकलच्या एक्झाममध्येच इन्क्लूड केलेले आहेत. आणि इंटरनल असेसमेंट ते तर तुम्हाला पिरियॉडिक असेसमेंट जे काही तुमच्या वर्षभर झालेले आहेत त्याच्या पूर्ण कॅल्क्युलेशननुसार त्याचे मार्क्स आहेत. आता आपल्याला बघायचं वायवाच्या 70 मार्कामध्ये काय काय इन्क्लूड आहे. तर ते आपण बघू की वायवाचे 70 मार्कचं कसं डिस्ट्रीब्युशन दिलं आहे. त्यांनी खूप छान डिस्ट्रीब्युशन दिलं आहे. जी काही तुमची सिलेबस प्रिंट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला गृहीत धरलेलं आहे त्यांनी. तर वायवाचे पूर्ण मार्क बघा, तुम्ही रेकॉर्ड बुक प्रत्येकाने कंप्लीट केलीच असेल. कॉलेजवाले कंप्लीट करून घेतातच आपल्याकडून. ती रेकॉर्ड बुक तुमची कंप्लीट असली पाहिजे. त्याच्यावर HODच्या तसेच तुमचे जे काही टीचर आहेत त्यांची साईन असली पाहिजे आणि मेंडेटरी जे तुम्हाला स्टॅम्प सही किंवा प्रिन्सिपल वगैरे सांगितले त्यांची पण सही ते असली पाहिजे. एक्झामिनर ते चेक करतो आणि जर ती तुमची रेकॉर्ड बुक जर तुम्ही चांगली प्रेझेंट केली असेल तर एक्झामिनरवर चांगलं इम्प्रेशन पडतं आपलं. पहिलं रेकॉर्ड बुक हे पण मार्क तुमच्या हातातले आहेत. तसेच तुम्हाला एक श्लोक बुक करायला सांगितलं असेल. प्रत्येक कॉलेजचे प्रत्येक टीचर सांगतात. छोटी श्लोक बुक बनवायला सांगतात. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर श्लोक लिहायचे असतात. पण हे इतकं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये जे श्लोक लिहिले ते तुमचे श्लोक पाठ असले पाहिजे. कारण की एक्झामिनरच्या हातात तुम्ही जेव्हा ती श्लोक बुक दाखवायला द्याल, तेव्हा एक्झामिनर जे पेज उघडेल त्या पेजवरचं तुम्हाला श्लोक विचारणार आहे. तेव्हा ॲटलिस्ट त्या श्लोक आपल्याला परिचित तरी असला पाहिजे. कुठला श्लोक आहे हे तरी सांगता आला पाहिजे. त्याची मीनिंग तरी सांगता आली पाहिजे. मेंडेटरी तर हे आहे की तुम्हाला ते श्लोकच आला पाहिजे. जरी तुम्हाला श्लोक जरी नाही आला तरी तुम्हाला ॲटलिस्ट कोणत्या अध्यायातलं हे सांगता आलं, पण तिथं घाबरून नाही जायचं की श्लोक नाही आला म्हणून. अध्याय किंवा त्याच्या रिलेटेड काही ना काही बोलतच राहायचं. तंत्रयुक्ती हे कंपल्सरी विचारतात आणि डायरेक्ट तुम्हाला तंत्रयुक्ती विचारत नाहीत किंवा तंत्रयुक्तीचं नाव सांगून त्याच्यामध्ये काय आहे असं नाही विचारत. त्याचं एक्झाम्पल सांगतात आणि एक्झाम्पलवरून ही तंत्रयुक्ती कोणती आहे किंवा तंत्रयुक्ती ओळखा असं विचारतात ते. जर तुम्ही इकडचं तिकडचं जर दुसरं काही सांगायचा प्रयत्न केला तर डबल त्याच्यावर क्वेश्चन फिरवणार एक्झामिनर. त्याच्यामुळे पर्टिक्युलर जितकं येतं तितकंच सांगायचं. जसं की तुम्हाला विचारणार सामान्य सामान्य विशेष सिद्धांत तुम्हाला सांगितला जाईल आणि ह्याची तंत्रयुक्ती विचारतील किंवा त्याच्या रिलेटेड त्याचे एक्झाम्पल सांगा असं विचारतील. जर तुम्हाला तंत्रयुक्तीचं नाव माहिती असेल तर त्याच तंत्रयुक्तीचं नाव सांगायचं. जर तुम्ही दुसरी तंत्रयुक्तीचं नाव जर घेतलात तर मग त्या दुसऱ्या तंत्रयुक्तीमध्ये काय येणार, त्याचं एक्झाम्पल काय येणार, असे क्वेश्चन्स फिरवले जातात. त्याच्यामुळे विचार करूनच बोलायचं. आणि जेव्हा तुम्ही एक्झामिनरच्या पुढे बसतात तेव्हा तुमच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो.
कोणत्याही शब्दावर ते क्वेश्चन फिरवू शकतात आणि तिथेच आपल्याला पकडतात. ठीक आहे, परंतु कॉन्फिडंट राहायचं आणि जे बोलायचं ते पर्टिक्युलर आणि मुद्देशीरच बोलायचं. हे झाले तुमचे रेकॉर्ड बुकचे, श्लोक बुकचे किंवा रिसायटेशनचे आणि तंत्रयुक्तीचे मार्क्स. तंत्रयुक्तीला 15पैकी मार्क दिले जातात. तसेच मग अष्टांग आणि चरक यांच्या आपले जे काही अध्याय आहेत, अध्यायावर क्वेश्चन विचारतात. मग ते विचारताना पण क्वेश्चन इकडलं तिकडलं कोरिलेट करून विचारतात. डायरेक्ट आपल्याला जसं थेरीमध्ये क्वेश्चन येतं की हे एक्सप्लेन करा, तसं येत नाही. तर फिरून फिरून क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यामुळे तेव्हा पण विचार करून उत्तर द्यायचं, जेणेकरून आपण पकडले जाणार नाही. आणि आपण जे काही बोलतोय त्याच्या रिलेटेड आपल्याला काही ना काही माहिती असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी क्वेश्चन कसाही फिरवला तरी पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि वायवामध्ये बोलणं हे महत्त्वाचं असतं, पण आलतू फालतू नाही, तर पर्टिक्युलर पॉईंटला धरूनच बोलणं महत्त्वाचं असतं. आणि कम्युनिकेशन स्किल, तुम्ही कसं बसता, तिथं कसं जाता किंवा एक्झामिनरच्या पुढे किती कॉन्फिडंट राहता, त्याच्यावर पण तुम्हाला मार्क्स दिले जातात. ठीक आहे. पहिले रेकॉर्ड बुकचे हे तुमच्या हातातले मार्क आहेत, 15 मार्क तुमच्या हातातले आहेत. तसेच श्लोक बुक आणि रिसायटेशन, ज्यांचे श्लोक चांगले आहेत त्यांचे हे पण मार्क्स चांगले भेटतील. तंत्रयुक्तीचे पण तुम्ही वेळ आहे, तंत्रयुक्ती सगळ्या वाचून जा. आणि जे काही तंत्रयुक्ती आहे ते ग्रुप डिस्कशन करून, म्हणजे आता जरी तुमच्या बाजूला 1-2 फ्रेंड जरी असेल तरी त्यांच्यासोबत डिस्कस करा की ह्याला हे असंच का म्हटलं. तुमच्याकडे आहे थोडासा वेळ तर तुम्ही हे करू शकता. कारण की तंत्रयुक्ती पाठ करून काही फायदा नाही, त्याचं तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे की एक्झॅक्ट त्यांना काय म्हणायचं आहे ते. बाकी अष्टांग आणि चरकचं जे काही तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअर करून गेलं होतं त्याला एकदा फास्ट रिव्हिजन द्या, ते होऊन जाईल. आणि कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडंट राहा, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण आपल्या आधीचा जो काही मुलगा वायवा देऊन आलेला असतो त्याला आपण विचारतो की वायवा कशी गेली, त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर त्यानुसार आपण आपला माइंडसेट बनवतो. तर त्याच्या अभ्यासानुसार त्याची वायवा हार्ड गेली असेल किंवा इझी गेली असेल, तुम्ही तुमच्यानुसार विचार करा. तुम्हाला आतापर्यंत तुम्ही काय केलं ते तुम्हाला तिथं प्रेझेंट करायचं आहे. आणि वायवांच्या मार्कचा खूप जास्त इफेक्ट पडतो तुमच्या जेव्हा फायनल तुमचा स्कोअर येतो, पर्सेंटेज येतात ना, तेव्हा खूप जास्त इफेक्ट पडतो वायवांच्या मार्कांचा. त्यामुळे तुमची फाईल, जी काही तुमची इंटरनल असेसमेंट कंप्लीट आहे त्याची फाईल, त्याच्यावर साईन्स पाहिजे सगळ्या टीचर्सच्या. तसंच रेकॉर्ड बुक, त्याच्यावर पण साईन आणि ते कॉलेजच्या प्रिन्सिपलचा शिक्का वगैरे जे आहे ते पाहिजे. श्लोक नोटबुक कंपल्सरी घेऊन जा, विसरली म्हणता येणार नाही. रेकॉर्ड बुक, श्लोक नोटबुक आणि फायलिंग तर तुमची कॉलेजमध्येच करून घेतात आणि फाईल कॉलेजमध्येच असतात. पण रेकॉर्ड बुक आणि श्लोक बुक विसरायची नाही म्हणजे नाही जातात. ठीक आहे. सो एक पेन पण घेऊन जा, ब्ल्यू पेन. साईन वगैरे करायला सांगतात, साईन करूनच या वापस, कारण की साईन नाही केली तर तुमची ॲब्सेंटी लागणार आहे. हे सांगायची तर काही गरज नाही. ठीक आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगलं तुम्ही प्रिपेअर करा, थोडंफार रिव्हिजन करा आणि वायवाला जा. वायवा पण तुमची चांगलीच जाईल. ऑल द बेस्ट वायवासाठी. तर आपण इथेच थांबूया आणि नंतर पुन्हा तुमचा रिझल्ट लागल्यावर आपण एकदा भेटूया. थँक्यू.